श्री स्वामी समर्थ सर्वांना। श्रीकृष्ण जन्माष्टमी 2025 ही 15 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे। आता 15 तारीख आणि 16 तारीख या दोन्ही दिवशी अष्टमी तिथी आहे। आपल्याला गाईला या दिवशी एक पदार्थ खाऊ घालायचा आहे। यामुळे तुमची कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल। घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होईल। गोमाता यामध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो, आपल्या सर्वांना माहिती आहेच। आणि गोमातेमध्ये आपण भगवान श्री हरी विष्णू यांचं रूप, माता लक्ष्मीचं रूप मानत असतो। त्याचप्रमाणे गायीची सेवा केल्यामुळे, गायीला रोज एक पोळी खाऊ घातल्यामुळे आपल्याला कधीच घरात अन्नधान्याची कमतरता पडत नाही। श्रीकृष्ण जन्माष्टमी हा दिवस अतिशय पवित्र असल्यामुळे आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी, आपल्या अडचणी दूर करण्यासाठी, आपल्या कामात येणारे अडथळे दूर होण्यासाठी गायीला आवर्जून ही एक वस्तू, हा एक पदार्थ खाऊ घालायचा आहे। आता हा उपाय आपण 15 तारखेला शुक्रवारी करायचा आहे। ज्यांना शुक्रवारी हा उपाय करता येणार नाही त्यांनी 16 तारखेला शनिवारी हा उपाय केला तरी चालेल। अत्यंत प्रभावी उपाय आहे। तुम्हाला माहिती आहेच, आपण गायीची पूजा करत असतो। प्रत्येक सणाला, प्रत्येक विशिष्ट तिथीला गोमातेची पूजा केली जाते। तुमच्या देवघरात जर का गाय वासराची मूर्ती असेल तर तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पूजेमध्ये तुम्हाला गाय वासराची मूर्ती देखील ठेवायची आहे आणि तुम्हाला तुमच्या देवघरात असलेल्या गाय वासराच्या मूर्तीची देखील तुम्हाला पूजा करायची आहे। त्याचप्रमाणे तुमच्या घराजवळ जिथेही गोशाळा असेल, गोठा असेल, गाय असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला गायीची पूजा करायची आहे आणि गायीला हा एक पदार्थ खाऊ घालायचा आहे। यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात, आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो, आपल्यावर माता लक्ष्मी अखंड प्रसन्न राहते आणि आपल्या घराची प्रगतीही होत जात असते। तर बघा, तुम्हाला या दिवशी तुम्ही घरात जो पण काही स्वयंपाक करणार आहात, आता बरेच जण या दिवशी उपवास करत असतात। ज्यांनी उपवास केला नसेल त्यांनी घरात तुम्ही जो पण काही स्वयंपाक केला असेल तो स्वयंपाक अगोदर तुम्हाला एक ताट भरून घ्यायचा आहे। मग तुम्ही वरण भात, एखादा गोडाचा पदार्थ केला असेल तर त्याचं एक ताट भरून घ्या। हे ताट तुम्हाला देवघरासमोर घेऊन यायचं आहे। यातील अर्ध ताट किंवा ह्या ताटातील तुम्हाला अर्धे पदार्थ एका वेगळ्या ताटलीत काढायचे आहे आणि राहिलेलं ह्या ताटातलं अर्ध अन्न हे तुम्हाला नंतर खायचं आहे। आता जे ताट आपण वेगळं काढलेलं आहे, या ताटातील अन्न आपल्याला गायीला खाऊ घालायचं आहे आणि जे राहिलेलं अन्न आहे ते तुम्ही नंतर खायचं आहे। बघा, आपण जेवण करण्याच्या अगोदर आपल्याला हे अन्न गायीला खाऊ घालायचं आहे। जर का तुमचा उपवास असेल तर तुम्ही उपवासात जी पदार्थ खातात, बघा जसं काही केळी, आपण केळी गायीला खाऊ घालू शकतो। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे, त्यात थोडेसे आपल्याला भिजवलेले पोहे टाकायचे आहे आणि थोडीशी भिजवलेली चण्याची डाळ ठेवायची आहे। ही खोबऱ्याची वाटी आपल्याला थोड्या वेळ देवघरासमोर ठेवायची आहे आणि नंतर आपण ही खोबऱ्याची वाटी घेऊन गायीपाशी जायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला 2 केळी देखील घ्यायची आहे। आपल्याला गायीपाशी गेल्यावर आपल्याला थोडंसं पाणी गायीच्या पायावर टाकायचं आहे, हळदी कुंकू गायीच्या पायावर टाकायचं आहे। त्यानंतर आपण जे पदार्थ, ज्या वस्तू नेल्या आहेत ते पदार्थ गायीला खाऊ घालायचं आहे। यानंतर आपल्याला प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तर 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि गायीला नमस्कार करायचा आहे। बघा, या दिवशी जर का आपण गायीची पूजा केली, सेवा केली, गायीला काही पदार्थ खाऊ घातलेत, यामुळे आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतोच आणि आपली घराची, मुलांची, सर्वांचीही प्रगती होत जाते। त्यानंतर आपल्याला शक्य झाल्यास गायीच्या पायाखालची थोडीशी माती घरी घेऊन यायची आहे। ती एका कागदाच्या पुडीत बांधून आपल्याला ही पुडी घरात एखाद्या कोपऱ्यात ठेवायची आहे। यामुळे देखील घरातील वास्तू दोष असतील, घरात काही वाईट बाधा असतील, त्या निघून जाण्यास मदत होते। त्यानंतर गायीचा जो पाठीचा उंचवटा असतो, त्या उंचवट्यावरून आपल्याला हात फिरवायचा आहे। यामुळे देखील आपल्या मागे असलेली वाईट बाधा ही निघून जाते, आपल्यातली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते, आपल्याला प्रत्येक कामात यश प्राप्त होतं। तर आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून गायीला हे पदार्थ खाऊ घालायचे आहे।
किंवा तुमच्याकडे बघा आता घरात जर का तुम्ही केळी आणलेली असेल, चना डाळ गुळ असेल तर तुम्ही चना डाळ गुळ देखील खाऊ घालू शकतात. तुम्ही जर का पोळी केली असेल तर तुम्ही पोळी खाऊ घालू शकतात. या पद्धतीने आपल्याला यथाशक्तीने आपल्याला जे पदार्थ अवेलेबल होईल ते पदार्थ आपण या दिवशी आवर्जून गाईला खाऊ घालायचे आहे. धन्यवाद.